आज आपल्यामध्ये फादर विश्वास तुम्हाला हे कॉन सेलिब्रेशन करत असताना मुख्य पुरोहित विसा सादरीकरणासाठी आज आपल्यामध्ये फादर लिओ फर्गोस आलेले आहेत. फादर लिओ फर्गोस हे मूळचे गाज देवळा चर्चचे पॅरिशमधले आहेत आणि सध्या ते मुळगाव चर्चमध्ये परमेश्वराचा कार्य करत आहे. आपण त्यांना पुष्प देऊन आणि टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आजची ही पवित्र मिसा सामुदायिक हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. अच्छा प्रिय बंधू भगिनीनो, आज नोवेनाचा 6वा दिवस आणि आपल्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना, समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते आणि अशा वेळेला आपली श्रद्धा हीच आपला आधार बनते. श्रद्धा हीच आपल्याला सांत्वन करत असते. पवित्र मरिया तिची श्रद्धा आणि तिने श्रद्धेने तिच्या जीवनात आलेल्या संकटाला कशा पद्धतीने सामोरे गेली हे आपण आजच्या प्रबोधनामध्ये ऐकणार आहोत. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या समस्याचं सांत्वन करण्यासाठी पवित्र मरिया ही एक प्रकारे आपल्याला आदर्श ठरावीत, म्हणून या मिसामध्ये सहभागी होऊन तन्मयतेने प्रार्थना करूया. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत, म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे क्षमेची याचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून आपणा सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरियेच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे. या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो.
पौलचे कलसेकरास पत्र यातून घेतलेले वाचन. कलसे येथील पवित्र जनांना म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या बंधूंना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तिमोथी यांच्याकडून देव आपला पिता यांच्यापासून तुम्हाला कृपा आणि शांती असो. ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास आणि तुमची सर्व पवित्र जनावरील प्रीती याविषयी ऐकून आम्ही तुम्हासाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव याची उपकार स्तुती करतो. या आशेविषयी तुम्ही सुवार्तेच्या सत्यवचनाच्या पूर्वी ऐकले. सुवार्ता तुम्हाकडे येऊन पोहोचली आहे. तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले आणि खरेपणाने तिची माहिती करून घेतली. त्या दिवसापासून जशी तुम्हामध्ये तशीच सर्व जगातही ही सुवार्ता फळ देत आणि वृद्धिगंत होत चालली आहे. एपफ्रास आमच्या सोबतीचा प्रियदास तुमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक त्यांच्यापासून तुम्ही ती कृपा अशीच शिकला. आत्म्याचे योगे उद्भवलेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हाला कळवले. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. देवाच्या दयेवर सदा सर्व काळ माझा भरोसा आहे. मी तर देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा असतो. देवाच्या दयेवर सदा सर्व काळ माझा भरोसा आहे. प्रतिसाद. देवाच्या दयेवर सदा सर्व काळ माझा भरोसा आहे. हे तू घडवून आणले आहेस म्हणून मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीन. तुझ्या भक्तासमोर तुझ्या नावाची घोषणा करीन, कारण ते उत्तम आहे. देवाच्या दयेवर सदा सर्व काळ माझा भरोसा आहे. प्रभु तुम्हा बरोबर असो. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन.
येशू सभास्थानात उठून शिमोनच्या घरी गेला. शिमोनची सासू कडक तापाने पडली होती. तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने तिच्यावर ओनवून तापाला दटावले. तेव्हा तिचा ताप निघाला आणि लगेच ती उठून त्यांची सेवा करू लागली. सूर्यास्ताच्या वेळी ज्यांची माणसे नाना प्रकारच्या रोगाने पिडलेली होती त्यांनी त्यांना त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरे केले. तू देवाचा पुत्र आहेस असे ओरडत भूते देखील पुष्कळ माणसातून निघाली. त्याने त्यांना धमकावले आणि बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे हे त्यास ठाऊक होते. दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्याजवळ आला आणि आपणापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते. परंतु तो त्यांना म्हणाला, मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे. मग तो यहुद्यांच्या सभास्थानामध्ये उपदेश करत फिरला. प्रभूचे हे शुभ वर्तमान. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जुन्या करारात अब्राहमाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. अब्राहम हा मेंढपाळ होता, गुराखी होता. आपली मेंढरे चारीत असताना एक दिवस देवाचं त्याला दर्शन होते आणि देवाची आज्ञा अब्राहमापर्यंत येऊन अब्राहमाला सांगितली जाते, तू या देशातून निघून जा आणि मी सांगेन त्या देशामध्ये जायचं. त्या ठिकाणी तुझ्याद्वारे मी नवीन राष्ट्र निर्माण करीन. अब्राहम ही परमेश्वराची आज्ञा शिरसावंद्य मानून परमेश्वराला शरण जातो. आपलं संपूर्ण जीवन परमेश्वराला समर्पण करतो आणि अशा पद्धतीने परमेश्वराची आज्ञा पाळत परमेश्वराच्या वचनाचे पालन करत अब्राहम आपला तो देश सोडून जातो. त्यावेळेला अब्राहमाचं वय 90 वर्षाचं असते. ह्या सगळ्या आज्ञेचं फलित म्हणून परमेश्वर हा श्रद्धेचा अधिपिता म्हणून अब्राहमाला त्याचं बक्षीस देत असतो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, जिने विश्वास ठेविला ती धन्य, असे उद्गार मरियेच्या बाबतीत अलिशिबाने काढलेले आहेत. लूकच्या शुभ वर्तमानात 2ऱ्या अध्यायात आपल्याला आढळत आहेत. प्रिय बंधू भगिनीनो, या 9 दिवसात आपण पवित्र मरियेचा नोवेना करीत आहोत. पवित्र मरियेचे जीवन हे एक अशाच प्रकारचे अब्राहमाप्रमाणे निश्चिततेकडून अनिश्चिततेकडे जाणारे, सुरक्षिततेकडून असुरक्षिततेकडे जाणारे, नात्या गोत्याच्या प्रदेशातून अगदी नवख्या प्रदेशात जाणारे असे हे मरियेचे जीवन होते. मरियेचे श्रद्धेचे जीवन म्हणजे एक प्रकारे विश्वासाची अंधारात घेतलेली जणू काही झेपच आहे. एक जी कथा आपण आपल्या जीवनात कधी ऐकली असेल, एक इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी सापडते आणि दुसऱ्या मजल्यावर एक 5-6 वर्षाचं बाळ अडकलेलं असते आणि अशा वेळेला खाली तळमजल्यावर उभ्या असलेला त्याचे वडील त्या बाळाला सांगतात की तू वरील उडी मार. त्या दोघांच्या मध्ये धुरीचे धुळाचे लोट असे दिसत असतात. एकमेकाला वडिलाला मुलगा दिसत नाही, मुलाला वडील दिसत नाहीत आणि अशा वेळेला वडील म्हणतात की बाळाला तू वरून उडी मार, मी तुला झेलण्यास तयार आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ही विश्वासाची दिलेली हाक आहे आणि बाळाने विश्वासाने दिलेली ही झेप आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, पवित्र मरियेच्या जीवनातील प्रवास हा अखंड श्रद्धेवर आधारित आहे. आपल्याला ह्याचा प्रत्यय शुभ वर्तमानात आढळत आहे. लूकच्या शुभ वर्तमानात आपल्याला संदर्भ हा मिळत आहे की जेव्हा दूताचा मरियेला संदेश देतो, गाब्रिएल दूत पवित्र मरियेला हा परमेश्वराचा संदेश घेऊन येतो, तेव्हा मरिया गोंधळलेली आहे, मरिया बावरलेली आहे आणि अशा परिस्थितीत परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर छाया करील हे जेव्हा आश्वासन पवित्र मरियेला दूताच्या द्वारे मिळते, त्यावेळेला पवित्र मरिया सांगत आहे की माझ्या
ज्या जीवनात तुझ्या शब्दाप्रमाणे किंवा तुझ्या इच्छेप्रमाणे हो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, हे पवित्र मरियेला धाडस कुठून मिळालं? हे धाडस तिच्या जीवनात असलेली श्रद्धा, ह्या श्रद्धेच्या बळामुळेच तिला हे परमेश्वराच्या वचनाला प्रतिसाद देण्याचं धाडस मिळालेलं आहे. आपल्या जीवनात असे अनेक प्रसंग येतात. संकट, समस्या, अडचणी हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आणि अशा वेळेला आपण परमेश्वराकडे मागणी करत असतो, मला हे मिळालं पाहिजे, माझ्या इच्छेप्रमाणे हे झालं पाहिजे, माझ्या जीवनात अशा गोष्टी झाल्या पाहिजेत, ह्या गोष्टी जर झाल्या तर मी तुला त्याच्या बदल्यात अमुक देईन. अशा पद्धतीनं आपण कधी कधी परमेश्वराचा सौदा करीत असतो. परमेश्वराशी एक प्रकारे दुकानदाराप्रमाणे किंवा बनियाप्रमाणे खेळत असतो. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, पवित्र मरियेने तिच्या जीवनात हेच सांगितलेलं आहे की माझ्या नव्हे, मला जे काही पाहिजे ते महत्त्वाचं नाही, माझ्या नव्हे तर परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या बाबतीत घडो. ती पूर्णपणे परमेश्वराला शरण गेली. परमेश्वराला तिने तिचं जीवन समर्पित केलं. ज्याप्रमाणे जुन्या करारात श्रद्धेचा अधिपिता अब्राहम ह्याने आपलं जीवन परमेश्वराला शरण केलं होतं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरियेच्या जीवनातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा, दुसरा सद्गुण आपल्याला या ठिकाणी आढळतो, तो म्हणजे पवित्र मरियेची परोपकारी वृत्ती. स्वतः अडचणीत असताना ती अलिशिबेला तिच्या मदतीसाठी धावून जाते. माझ्या प्रिय बंधू भगिनी, वी ऑल आर वुंडेड हिलर, वी ऑल आर वुंडेड हिलर. प्रत्येक जण आपल्या जीवनात समस्येमध्ये, अडचणीमध्ये आहे. आणि तरीसुद्धा आपली अडचण, आपली समस्या, आपण ह्या सगळ्या अडचणीत असताना ह्या सगळ्या बाजूला सरून आपल्या जीवनातील जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेच्या जोरावर इतरांना मदत करण्यासाठी धावलं पाहिजे. हा संदेश पवित्र मरिया आपल्याला आज देत आहे की ती स्वतः अडचणीत असताना, ती स्वतः समस्यामध्ये असताना तिची बहीण, मावस बहीण अलिशिबा हिला मदत करण्यासाठी जात आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, काही वर्ष अगोदर आम्ही सेमिनरीत असताना एक वयस्कर गृहस्थ आमच्या सेमिनरीत ब्रदरांना सेमिनार देण्यासाठी आला होता. आणि या सेमिनारचा विषय होता की तरुण मुलं ही वैफल्यग्रस्त होतात, ही नैराश्याच्या गर्तेत सावळतात आणि मग आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. ह्या गृहस्थ, हा दैसर इथे राहणारा गृहस्थाच्या तरुण मुलाने आत्महत्या केलेली होती. आणि ह्या आत्महत्या केल्यानंतर, एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्यानंतर त्याची तो कारण शोधत असतो. आणि मग जे दुःख, जी ही समस्या, हा दुःखाचा पर्वत माझ्या जीवनात आलेला आहे, हा दुसऱ्या कोणाच्या जीवनात येऊ नये म्हणून हा गृहस्थ हे दुःख उगाळत बसत नाही, तर तो अनेक ठिकाणी सेमिनार आयोजित करत असतो ह्या टीनएजर्समध्ये, या तरुण मुलांमध्ये. आणि आता माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, हा गृहस्थ पवईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरांच्या टीमच्या मदतीने विविध ठिकाणी कॉलेजेसमध्ये, शाळेमध्ये असे सेमिनार देत फिरत आहे. की अशा पद्धतीचे सेमिनार देत आहे की माझ्या एकुलत्या एक मुलाने आत्महत्या का केली, कोणत्या गोष्टी त्यासाठी कारणीभूत होत्या, आणि ह्या इतरांच्या जीवनात होऊ नये, जे दुःख माझ्या जीवनात आलेलं आहे हे इतरांच्या जीवनात येऊ नये म्हणून हे एक प्रिकॉशन म्हणून हा गृहस्थ राहिलेलं संपूर्ण आयुष्य एक मिशन म्हणून तो घालवत आहे. किती मोठं उदात्त कार्य आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे पवित्र मरियेने दिलेला हा मोठा धडा आहे, हा संदेश आहे की आपल्या जीवनात दुःख आहे, परंतु इतरांच्या जीवनात देखील दुःख आहे. ते दुःख कमी करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण वी ऑल आर वुंडेड हिलर, आपण सगळे जखमी आहोत, पण इतरांच्या जखमा पुसण्याचं कार्य करण्याचं बळ आणि संदेश पवित्र मरियेने आपल्याला दिलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या नोवेनाच्या 6व्या दिवशी पवित्र मरियेच्या आणखी एका सद्गुणावर आपण विचार करत आहोत, तो म्हणजे पवित्र मरियेची सहनशीलता आणि संवेदनशीलता. काना येथे जो प्रसंग लग्नाच्या ठिकाणी चमत्कार घडवून आणला, ह्या सगळ्याचं श्रेय म्हणजे पवित्र मरियेने घेतलेला पुढाकार. तिचं इनिशिएटिव्ह जर नसतं तर कदाचित हा प्रसंग तिथे पाहायला मिळाला नसता. काय परिस्थिती आपण अनुभवू शकतो की त्या काळी, आजच्या घडीला ही या 21व्या शतकातही स्त्रियांना पाहिजे तसं स्थान समाजात मिळत नाही. मग 2000 वर्षापूर्वी त्या काळी महिलांची अवस्था कशी असेल. आणि ह्या काळात यहुदी परंपरेत पवित्र मरिया त्या समाजात लग्नाच्या प्रसंगी पुढाकार घेते.
म्हणजे एक खरोखरच वाखाणण्यासारखी आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपल्या वसईकरांनी हे एका 2-3 दशका अगोदर दाखवून दिलेलं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, वसई जेव्हा असा प्रश्न निर्माण झाला होता पर्यावरणाचा आणि दहशतवादाचा, त्यावेळेला वसईतील महिला या एकत्र येऊन त्यांनी आंदोलन केलेलं आहे. त्यांनी याचं नेतृत्व केलेलं आहे आणि ही आंदोलनं यशस्वी केलेली आहेत. हे सगळं बळ ह्या आपल्या महिलांना कुठून मिळालं? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी या निष्कर्षापर्यंत येईल की पवित्र मरियेने जो पुढाकार त्यावेळेला घेतलेला आहे, तोच पवित्र मरियेचा सद्गुण आपल्या महिलांनी त्यावेळेला घेतलेला आहे. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, एक ह्या रणरागिणी वसईच्या एकत्र येऊन वसईला एक प्रकारे दिशा देण्याचं काम त्यावेळेला केलेलं आहे. परंतु अजूनही या समस्या आपल्या वसईकरांच्या संपलेल्या नाहीत. मग त्या पर्यावरणाच्या असो की दुसऱ्या कोणत्याही असो, महिलांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन या वसईचं नेतृत्व करणे आवश्यक आहे. हा संदेश आपण पवित्र मरियेकडून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो घेतला पाहिजे. पवित्र मरिया व तिचा विश्वास हा आपल्या जीवनात एक प्रकारे आधार देत असते, आपलं सांत्वन करत असते. एखाद्या वेळी आपल्या कुटुंबात अचानक आलेलं संकट, आपल्या कुटुंबात आलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा अकाली मृत्यू, अचानक एखाद्या घरात आलेला आजार, शिक्षणात किंवा व्यवसायात आलेलं अपयश, आपल्या पतीची व्यसनाधीनता, लग्नातल्या अडचणी, असे एक ना अनेक प्रसंग आपल्या जीवनात दुःखाचे येत असतात. आणि अशा वेळेला पवित्र मरियेने ज्याप्रमाणे श्रद्धेने या समस्यांना सामोरी गेली, या समस्याची 2 हात केले, त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनात ही करू शकतो. कारण पवित्र मरिया ही आपल्या जीवनाची, आपल्या संकटाच्या वेळी ही आपली आधार ठरू शकते. आपल्या ख्रिस्ती उपासनेमध्ये पवित्र मरियेला एक अनन्य साधारण भक्तीचं आणि सन्मानाचं महत्त्व दिलेलं आहे. काही वेळेला अन्य पंथीय लोक आपल्याला येऊन सांगतात, आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, आपला बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही ख्रिस्ती भाविक पवित्र मरियेचा खूप अनाठाई असा सन्मान करता, तिची भक्ती करता. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा वेळेला त्यांना आपण उत्तर देऊ शकतो की पवित्र मरियेचा जो सन्मान आणि सोहळा उत्सव केला जातो आहे, हा काही आपण करत नाही. हा 2000 वर्षापूर्वी खुद्द परमेश्वर पित्याने केला होता. जेव्हा तिची या तारणदायी योजनेसाठी परमेश्वर पित्याने निवड केली, त्याच वेळेला परमेश्वराने तिचा सन्मान केला होता. आज गेली 2000 वर्ष आपण हा कंटिन्यू सुरू ठेवलेला आहे. आणि त्यामुळे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरियेचा सन्मान हा काही आपण नव्याने सुरू केलेला संशोधनाचा विषय नाही आहे. पवित्र मरियेची ही मध्यस्थी आपल्या ख्रिस्ती भाविकांसाठी फार प्रभावी आणि महत्त्वाची आहे, अशासाठी की प्रभू येशूच्या जन्मापासून तर ख्रिस्त सभेच्या जन्मापर्यंत, ख्रिस्त सभेचा जन्म म्हणजे पेंटेकोसचा दिवस, ज्या पेंटेकोसच्या दिवशी पवित्र आत्मा हा प्रेषितांवर उतरला, सर्व प्रेषित बसलेले असताना तिथे पवित्र आत्मा उतरतो, त्यावेळेला पवित्र मरिया तिथे त्या ठिकाणी उपस्थित होती. म्हणजे प्रभू येशूच्या जन्मापासून तर ख्रिस्त सभेच्या जन्मापर्यंत या संपूर्ण प्रवासात पवित्र मरिया या सगळ्या घटनांची साक्षीदार होती. आणि म्हणून ख्रिस्त सभा या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलेली आहे की पवित्र मरियेची केलेली मध्यस्थी ही प्रभावी मध्यस्थी आहे. आणि म्हणून आपण ख्रिस्ती भाविक तिचा हा सन्मान करत असतो. पवित्र मरियेचे स्वर्गनयन किंवा तिचा मृत्यू किंवा तिच्याविषयीची थेट माहिती बायबलमध्ये जरी उपलब्ध नसली तरी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण ख्रिस्ती लोक एका परंपरेचा वापर करत असतो. परंपरा ही आध्यात्मिक परंपरा जी आपल्याला लाभलेली आहे, त्या परंपरेद्वारे ख्रिस्त सभा पवित्र मरियेचा सन्मान करत असते. द्वितीय व्हॅटिकन परिषदेमध्ये पवित्र मरियेविषयी असा उल्लेख केलेला आहे की चर्चमध्ये सर्व संतांमध्ये पवित्र मरियेला श्रेष्ठ म्हणण्यात आलेला आहे. पवित्र मरिया ही श्रद्धेचा आदर्श म्हणून तिचा गौरव करण्यात आलेला आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरियेच्या भक्तीविषयी जी काही आपल्या समाजात आज चुकीची संकल्पना पुरवली जात आहे, त्या स्वयंघोषित जे संदेश ते आपल्या समाजात फिरत आहेत, त्यापासून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपण सावध राहिलं पाहिजे. कारण जो सन्मान आपण पवित्र मरियेचा आज करत आहोत तो खुद्द परमेश्वर पित्याने केलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या संकटाच्या वेळी, आपल्या अडचणीच्या वेळी आपले हेतू आणि घराणे आपण जेव्हा पवित्र मरियेच्या चरणापाशी आणत असतो, तेव्हा ती प्रभावीपणे आपल्या सगळ्यांसाठी तिच्या पुत्राकडे मध्यस्थी करीत असते. आजही आपल्या सगळ्यांसाठी तिने मध्यस्थी करावी, म्हणून या मिसाच्या वेळी तिच्याकडे प्रार्थना.
आपण उभे राहून आपल्या विनंत्या सादर करूया. विनंत्या. आपला प्रतिसाद गायनात असेल. ख्रिस्त सभेची दुरा वाहणारे परमगुरू, महागुरू, धर्मगुरू या सर्वांना मर्यादेप्रमाणे नम्रतेचे, सेवेचे व पावित्र्याचे जीवन जगता यावे म्हणून मर्यादेच्या मध्यस्थीने प्रभुचरणी प्रार्थना करूया. पवित्र मरियेचे उदाहरण समोर ठेवून आदर्श माता पिता होण्यासाठी सर्व पालकांनी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभु माझी विनंती स्वीकार कर, प्रभु माझी विनंती. ख्रिस्त सभा आपली माता आहे. तिचा श्रद्धेचा व प्रेमाचा वारसा आपण आपल्या बोलण्या वागण्याने अखंडितपणे चालू ठेवावा म्हणून प्रभुचरणी प्रार्थना करूया. प्रभु माझी विनंती स्वीकार कर, प्रभु माझी विनंती. परदेशात काम करणारे मरियेचे भक्त तिच्या मध्यस्थीने सुरक्षित व सुखी राहावेत. त्यांचे सर्व प्रकारच्या आपत्तीपासून संरक्षण व्हावे म्हणून ईश्वरचरणी प्रार्थना करूया. प्रभु माझी विनंती स्वीकार कर, प्रभु माझी विनंती. पवित्र मरियेचे जीवन श्रद्धामय होते. तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ह्या श्रद्धा वर्षात आपली श्रद्धा बळकट करण्यासाठी ख्रिस्त सभेने दिलेल्या 7 पायऱ्यावर आपण भर द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभु माझी विनंती स्वीकार कर, प्रभु माझी विनंती. आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही तुझ्याकडे या विनंत्या सादर केलेल्या आहेत. तुझ्या चांगुलपणाचा आम्ही महिमा करतो आणि आमच्या गरजा आम्ही तुझ्याकडे मांडतो. आमच्या प्रार्थनाईक आमची श्रद्धा बळकट कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. अर्पण गीत गायन पत्रिका गीत क्रमांक 9. स्वीकार करो हे प्रभु ये मेरा उपहार. स्वीकार करो हे प्रभु ये मेरा उपहार. ये मेरा उपहार. ये मेरा उपहार. स्वीकार करो हे प्रभु ये मेरा उपहार. गाए हम रस सरोवर